the प्रधानमंत्री यांनी केले ट्विट जे आहे ते पाहिलेलं आहे आणि त्यांनी DRDOच्या सगळ्या शास्त्रज्ञ मंडळीचं सर्व तिथल्या स्टाफचं जे आहे कौतुक केलेलं आहे आणि खरोखरच ही मंडळी जी आहेत कौतुकास पात्र आहेत. कारण त्यांनी एक असं मिसाईल तयार केलेलं आहे, दिव्यास्त्र किंवा अग्नी 5 मिसाईल, की जे मिसाईल जे आहे एकाच वेळेला अनेक टार्गेटना भेदू शकतं. अतिशय आधुनिक प्रकारचे शस्त्र आहे, निर्माण त्यांनी केलं आणि विशेष म्हणजे ते आहे ते संपूर्ण भारतीय आहे. ते संपूर्ण भारतीय आहे, म्हणजे कल्पनासुद्धा भारतीय आहेत असंच म्हणायला पाहिजे. म्हणजे कारण आत्तापर्यंत आपण जे काही मिसाईल जे पाहतो ते एक मिसाईल जातं ते एकाच टार्गेटवर जातं, पण अनेक टार्गेट भेदणारं एकाच वेळेला असं जे मिसाईल जे आहे त्याला त्याने जे दिव्यास्त्र म्हटलेलं आहे ते अगदी योग्य म्हटलेलं आहे. आणि यामुळे स्वाभाविक आहे की आजकाल पूर्वीसारख्या लढ्या ज्या आहेत आता संपलेल्या आहेत, म्हणजे 200 वर्ष 300 वर्षापूर्वीच्या लढ्या. आता हे सगळं जे आहे या लढा या सगळ्या ज्या आहेत या अशा मिसाईल्स वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत अतिशय नवीन शस्त्र, केवळ एक बटन दाबलं की ऑटोमॅटिक ते जाणार आणि लक्ष्यांचा भेद करणार, अशा प्रकारचे जी शस्त्र जे आहेत जगामध्ये आहेत. अण्वस्त्र तर आहेच, पण त्याचबरोबर अशा प्रकारची शस्त्रसुद्धा जे आहेत आपण पाहतो आहोत. आणि आतासुद्धा ज्या काही लढाया चाललेल्या आहेत, मग ते इस्रायल असेल किंवा त्या युक्रेन रशियाची असेल, तर याच्यामध्ये अनेक शस्त्र वापरतात आपण पाहतो आहोत की म्हणजे समोरासमोर लोक येत नाहीत पूर्वीच्या लढ्यासारखं. एखाद्या ठिकाणी 500,000 किलोमीटरवरून जे आहेत शस्त्र डागली जात आहेत. तर हे सगळं जे आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं जे आहे हे मिसाईल जे आहे 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त मारा त्याचा होऊ शकतो आहे. आणि म्हणजे आपल्या शेजारचे तर सगळे देश त्या टप्प्यात येतील, परंतु युरोप, आफ्रिका याचीसुद्धा काही हिस्सा जो आहे तो याच्यामध्ये येईल. आणि म्हणजे हा एक मात्र इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे हे. आणि हे दीड टनावरून जास्त न्यूक्लिअर शस्त्र जे आहेत ते आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतात, 1.5 टन. आणि याचा स्पीड जो आहे हा प्रचंड स्पीड आहे आणि आवाजाच्या वेगापेक्षा 24 पट तो जास्त आहे. आवाजाच्या वेग म्हणजे ते दिसणारच नाही कोणाला, ते डोळ्याने दिसणारच नाही आहे. आणि आणि सहज जे आहे ते कुठं आपला न्यायचं असेल, बसवायचं असेल एखाद्या ठिकाणी बेसवर, ते सहज ते घेऊन जाऊ शकतो आहोत आपण. आणि देशामध्ये 8 देशाजवळ अशा प्रकारचं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जे आहे, म्हणजे रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इस्रायल, ब्रिटन या आदी लोकांकडे ते आहे. आणि फार लांबचा मारा आहे, 5,000 किलोमीटर म्हणजे प्रचंड लांबचा मारा झालेला. त्यामुळे ही फार मोठी उपलब्धी आहे की एका ठिकाणी बसून 5,000 किलोमीटरवर असलेल्या लक्ष्याचा भेद करणं ही खरोखरच म्हणजे कल्पनाशक्तीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. आणि ह्या विशेषतः आपल्या देशातील आपल्या शास्त्रज्ञांनी केला, DRDOने. आणि म्हणून प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचं जे कौतुक केलेलं आहे ते अतिशय योग्य आहे. सर, सध्या चर्चा सुरू आहे की लोकसभाच्या संदर्भामध्ये लोकसभा जागा वाटपाची नेमकी काय, कारण की आज जी बैठक होती ती बैठक महायुतीची रद्द झालेली आहे आणि राष्ट्रवादी नेमकी जागा लढवेल की याची सुद्धा खूप वेगवेगळे राजकीय पॉलिटिकल गॉसिप सुरू आहेत. असं आहे की
मला तर निश्चित काय मी त्या चर्चेमध्ये नाही आहे. ती चर्चा आज होती पण ती आता उद्यावर ढकललेली आहे. आणि पण एवढंच मला सांगतो की तुम्ही जे 4 दिन हे जे काय बोलतात याच्यामध्ये काही तथ्य नाही. बऱ्यापैकी जागा ज्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितपणे मिळतील असं मला वाटतं. काही जागांच्या अदलाबदल होईल का? शक्य आहे ना. काही कुठे जे आहे एखाद्या पक्षाचं प्राबल्य असतं परंतु उमेदवार नसतो. उमेदवार चांगला असतो पण पक्ष त्याचं प्राबल्य नसतं. तर अशा वेळेला जे आहे उमेदवारांची सुद्धा देवाणघेवाण करता येते. दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांबरोबरचे आपले मूळ राष्ट्रवादी जे आहे त्यांना सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल आता जागा वाटपाच्या फॉर्म्युला तयार होण्याच्या आधीच खूप केलं जातं आणि विशेषतः शरद पवार राष्ट्रवादींकडनंही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग दिसून मिळते. ते स्वाभाविक आहे ना. ते आता असं आहे की इथल्या इथे फक्त महाराष्ट्रात जर चर्चा करायची आहे तर हे तिघे जण प्रमुख जे आहेत ते बसले किंवा आणखीन 10-15 लोक बसले तर प्रश्न मिळतो. आता इथे BJPचं म्हणजे अख्ख्या भारतामध्ये त्यांचे जे आहेत शेकडो उमेदवार त्यांना उभे करायचे आहेत वेगवेगळ्या राज्यातून. आणि त्यामुळे जे आणि परत ही मंडळी जी आहे यांना वेळ मिळणं या सगळ्या गोष्टीचाच या सगळ्या चर्चा त्यांच्या ह्याच्यामध्ये करणं यातून एक राज्याचं जे आहे निर्णय होतो. पूर्वी मला कल्पना आम्ही काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा एक महिना थांबायला लागायचं. तिकडे दिल्लीमध्ये लोक थांबायचे तिकिटासाठी वगैरे. कारण प्रत्येक देशातील अनेक राज्यातील उमेदवारांच्या बाबतीत सखोल चर्चा वगैरे होऊन मग ते तिकीटं जाहीर व्हायचे. असंच इथे सुद्धा आहे. परंतु एक आहे की अजून निवडणूक काही जाहीर झालेली नाही आहे. त्यामुळे काही काळजी करायचं काही कारण नाही. दुसरं की या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान अनेक दिवसांनी जरांगेंनी तुमची आठवण काढली आणि म्हणे की बुजवळसाहेब आहेत कुठे दिसत नाही आजकाल. गेल्या काही दिवसांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं जे वाक्ययुद्ध सुरू होतं त्याच्यावरही त्यांची प्रतिक्रिया होती. असं आहे की छगन भुजबळ एखादा मनुष्य जर वेडपटपणा काही करत असेल आणि तो समाजाला त्रासदायक असं ठरत असेल तर त्यावेळेला बोलतो. बाकी समाजाला जर काही त्रास होणार नसेल तर रोज उठायचं आणि बोलायचं हा माझा पिंड नाही. आणि मला काय नेता म्हणून काय प्रसिद्ध व्हायचं नाही. ते अगोदरच मी झाले. माझे आता 57 वर्ष झाली या राजकारणात आणि समाजसेवेत. त्यामुळे मला काही नाव कमवण्यासाठी किंवा लोकांच्या पुढे सतत येण्याचं काही कारण आहे असंही काही वाटत नाही ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.